बघा बघा मित्रांनो, हे असं पाणी टाकून आपण थोडा वेळ असं कणिकला आपण भिजू देऊया. मित्रांनो बघा, आपण हे पीठ असं पाणी टाकून थोडं भिजू दिलं होतं 10-15 मिनटं, आणि आता हे तेल टाकून असं मऊ झालंय बघा. तर आपण याच्या चपात्या बनवूया. बघा मित्रांनो, कसं मऊ झालंय हे पीठ आणि खूप छान झालंय. आता आपण याच्या चपात्या बनवूया. बघा मित्रांनो, हे मी असे गोळे करून ठेवले आणि आता आपण ही चपाती लाटूया. हे बघा, हे तेल लावून मी असं हे पीठ लावले आणि परत आपण असं हे पीठ लावूया आणि हे अशीच घडी याची राहू द्यायची. चेहरा नको दाखवू. बघा आणि बघा मित्रांनो, हे मी असे हे लाटते आणि परत याला अशी हे करते. तर बघा माझी चपाती बघा, ही चपाती मी अशी टाकली आहे आणि बघा कशी झाली. बघा तुम्ही बघा, थोडी माझी चपाती गोल नाही आली पण ती मऊ झाली. हे बघा, हे बघा माझी चपाती. हे बघा मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला? हे बघा, हे बघा, हे असं आपण गोल चपाती पुरीसारखी लाटून त्याला तेल लावून आणि ह्या असं पीठ लावून आणि वरतून परत आपण पीठ लावून त्याला आपण हे बघा अशी चपाती दुमडायची ही आणि ही अशी ही लाटायची, दुमडून तशीच लाटायची तिला. हे बघा, हे अशी चपाती लाटून तिला अशी लाटता अशी पलटवायची. गॅस थोडा जोरात करायचा आणि आपली चपाती जी आहे ती टाकून द्यायची. हे बघा, माझी चपाती गोल नाही आहे पण तशीच येते, त्याला तुम्ही हे नको समजा. तर बघा ही कशी म्हणजे कशी फुललेली आहे. बघा मित्रांनो, हे बघा, बघू शकता तुम्ही म्हणजे कशी तिला फुगा आणि कशी मऊ झाली. हे बघा, बघा मित्रांनो, बघा ही चपाती बघा कशी नरम आहे आणि हे बघा किती छान आणि नरम झालेली आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.